चला आज दुपारच्या जेवणात मस्त असा हेल्दी बेत बनवूयात। बीटरूट चपाती आहे। इथे मी बीटरूट ची साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। मिक्सरला अगदी बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। इथे मी 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। 1 चमचा तूपही घातलेलं आहे। ही पेस्ट सगळी याच्यात घालून थोडं थोडं पाणी घालून मस्त असं चपातीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। चला तर मग आता चपाती लाटून घेऊयात। एक चपातीसाठी गोळा घेतलेला आहे। गोलाकार छोटासा लाटून त्याच्यामध्ये तूप लावून चारी बाजूनी घडी करून मस्त अशी पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे। जेवढी लाटता येईल एवढी लाटायची आहे। बीटरूट चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं, त्यामुळे आपली चपातीमध्ये तुकडे येणार नाहीत आणि चपाती तुटली जाणार नाही। तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे चपाती। आता चला दुधीची भाजी बनवूयात। अर्धा दुधी घेतलेला आहे, साल काढून घ्यायची आहे। साल काढून मध्ये भाग करून मधल्या बियाही छान काढून घ्यायच्या आहेत। साल आणि बिया काढल्यामुळे दुधीची भाजी कडवट होत नाही। टोमॅटो घालायचा आहे अर्धा, थोडं तेल घालून जिरे घालून टोमॅटो छान तेलावरती भाजून घ्यायचा आहे। दुधी घालून घ्यायचं आहे। लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार। धना जिरा पावडर घालायची आहे आणि मॅगी मसाला घालायचा आहे एक पुडी 5 रुपयाची। आणि झाकण ठेवून पाण्याचा शिंतोडा देऊन झाकण ठेवून 2 मिनिटं भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे। अशी छानसर भाजी रेडी होते। दुधीच्या फोडी आहे अशा दिसत आहेत, मस्त शिजल्या आहेत। आणि बीटरूट चपाती, दही आणि दुधीची भाजी मस्त दुपारच्या जेवणाची हेल्दी आणि छान अशी रेसिपी आहे। स्वस्त खा आणि मस्त रहा। लाईक शेअर सबस्क्राईब।